crew also. It's a great loss to the people of Maharashtra, not only to the political world but in all, because he was man from the ground. He knew. मोठ्या प्रमाणात गर्दी आपण बारामतीमध्ये झालेली बघतोय. आक्रोश करताना दिसत आहेत सगळेच. आणि आत्ताच काही महिलांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या होत्या. दादा तुम्ही परत या, आम्हाला नाही विश्वास बसत या सगळ्या गोष्टींवर, अशा प्रतिक्रिया या सगळ्या महिलांनी दिलेल्या होत्या. त्याचबरोबर काहीतरी असा करिश्मा व्हावा आणि दादा त्या विमानात नसावेच अशी एक प्रतिक्रिया काही वेळापूर्वी आपल्याला मिळालेली होती. अतिशय भावनिक आणि आक्रोश व्यक्त करणाऱ्या महिला आपण पाहिल्या. त्याचबरोबर पुरुष देखील मोठ्या प्रमाणात रडतायत. आज महाराष्ट्र हळहळतोय. दादा आज आपल्यामध्ये नाही आहेत. किती वाजता कळालं तुम्हाला? आम्हाला 9 वाजता कळालं. एक खरंच वाटत नाही दादाचं असं झालंय म्हणून. अजून बी असं वाटतं की दादा हेलिकॉप्टर मध्ये नसावंच, कुठं तर असावं आपली दादा. त्या खरंच वाटत नाही. आमचे दादा खरं अजून गेलेलीच नाही, ते अजून येणार आहेत परत. आम्हाला असंच वाटतंय अजून. हे सगळं बोलते ते खोटं बोलते असं वाटतंय. काय तर अल्लाने करिश्मा करावं की त्या हेलिकॉप्टर मध्ये आमचे दादा नसावंच, खरंच नसावे. पोलीस घेऊ शकणार नाही. आम्हाला असं वाटतच नाही आमचे दादा गेलेत म्हणून. ही न्यूज खोटी पडावी आणि अचानक दादा कुठेतरी आहेत अशी बातमी मिळावी. आम्हाला खूप पर्क करून गेले आहेत दादा. ही जागा कोणी घेऊ शकत नाही. बारामती सगळी झाली आहे. बारामतीला पोरक करून गेलेत दादा. जागा कोणी घेऊ शकत. दादांची जागा कोणीच घेणार नाही. किती वाजता कळालं होतं सगळं झालेलं? 9:15 9:30 वाजता बातमी टीव्ही वरती न्यूज कळली. तेव्हा सगळे लोक असे सैरे बैरे पळत होते नुसते. असे लहान मुलं सुद्धा असे रडत होते घरातले. असं काय आई आजी हे असं काय न्यूज आली टीव्हीला म्हणून सगळ्या लोकांना पोरक करून गेले. बारामती सगळी पोरकी केली दादांनी. विश्वासच बसत नाहीये असा अशी न्यूज आहे म्हणून. दादा दादा आमचे खूप जीव लागले होते. आमच्या प्रत्येक गोष्टीला उभं राहायचं दादा कधी पण. फॉर्म मध्ये घेतलेलं होतं दादामुळे माझी ओळख झाली. दादाचं फॉर्म भरताना मला घेतलं होतं. सगळे मला ओळखत होते दादामुळं. लाडकी बहीण म्हणायची. आता दादाची लाडकी बहीण मी एकटीच राहिली. मी दादाला म्हणली हम तुम्हारी फॅमिली म्हणली. फॅमिली हमारी गई, हमारी फॅमिली हमारी फॅमिली आबाद हो गई. मला वाटत नाही की दादा म्हणजे असं झालंय दादांचं म्हणून हे दुसऱ्यांसाठीच आम्ही आलोय इथं काहीतरी. दादा आम्हाला पोरकं करून गेले अशी भावना आज सगळ्यांमध्ये आहे. बहिणींच्या प्रतिक्रिया, महिलांच्या प्रतिक्रिया या येत आहेत. आक्रोश व्यक्त करतात महिला. इथं रुग्णालयाबाहेर पोलीसही आलेले आहेत आणि या आक्रोश करणाऱ्या, आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या नागरिकांना सावरायचं काम तेही करतायत. तर पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी देखील पोस्ट करत दादांप्रती त्यांच्या ज्या भावना होत्या त्या व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र एका डायनॅमिक नेत्याला मुकला अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. सगळ्याच क्षेत्रातून आता दादांच्या या जाण्याने हळहळ व्यक्त केली जाते. खरं तर महाराष्ट्र आज हळहळतोय. अशा पद्धतीनं खरं तर दादांनी एक्झिट घ्यायला नको होती अशा पद्धतीच्या भावना आज सगळीकडून येतात. मोठ्या प्रमाणात जी काही आपण गर्दी बघतोय रुग्णालयाच्या बाहेर, असंख्य कार्यकर्त्यांची ही गर्दी आहे.
जे काही झालं ते खूप अचानक झालं, त्यामुळे ते पचवणं अतिशय कठीण होतं. सुरुवातीला काही वेळ हे समजण्यामध्येच गेला की हे सगळं नेमकं खरंच झालं आहे का, आणि जेव्हा हे सगळं खरंच झालं असं कळालं त्यानंतर त्या धक्क्यातून सावरण्यासाठी देखील बराच वेळ आता जाणार आहे. आपण बघतोय मोठ्या प्रमाणात गर्दी ही झालेली आहे. लोकांना अजूनही विश्वास बसत नाही आहे. अजूनही काही महिलांच्या अशा प्रतिक्रिया होत्या मृगा की दादा तुम्ही परत या, आम्हाला या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे. महाराष्ट्र आज हरवतो. या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात झालेले आहेत. मात्र या एवढ्या मोठ्या जनसौभाचं सांत्वन कसं करावं हा प्रश्न इथं प्रत्येकाला पडलेला आहे. कारण प्रत्येक बारामतीकर, प्रत्येक नागरिक, बारामतीतला प्रत्येक नागरिक अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अबालवृद्ध सगळे एकत्र झालेले आहेत. तर विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू अजित पवारांचा झाला आहे. मध्यंतरी बऱ्याच गोष्टींवर त्यांनी भाष्य केलेलं होतं आणि आत्ता देखील ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बारामतीमध्ये येत होते आणि त्यावेळेस हे सगळे दुर्दैवी घटना घडलेली आहे. पवार कुटुंबीय एक एक करत आता बारामतीमध्ये दाखल होत आहे. आपण त्याचीही दृश्य बघतोय. काही वेळापूर्वी आपण पाहिलं की शरद पवार आणि त्यांच्या पत्नी या देखील बारामतीमध्ये दाखल झालेल्या आहेत. त्याआधी रोहित पवार देखील बारामतीमध्ये दाखल झालेले होते. रडत रडत खरं तर ते रुग्णालयामध्ये गेलेले आहेत. राजकारणातला दादा माणूस अशी अजितदादांची खरं तर ओळख आहे. प्रशासनावर त्यांची एक मजबूत पकड होती. आपला शब्द हा काळ्या दगडावरची पांढरी रेखा आहे असं ते सतत बोलायचे. भाषणामध्ये देखील त्यांनी बोललेले होते आणि ते त्यांच्या शब्दांवर ठाम असायचे. नक्कीच. अगदी तळागाळात जाऊन प्रत्येक माणसाचं दुःख समजून घेऊन, प्रत्येक माणसाची अडचण समजून घेऊन, प्रत्येकाला भेटून ते आश्वासनं द्यायचे. आणि केवळ आश्वासनं द्यायचे नाहीत तर काम होणार असेल तरच ते होईल अशा प्रकारचं आश्वासन द्यायचे आणि पहाटेपासून ते कामाला सुरुवात करायचे. ते रात्रीच्या जेवणापर्यंत ते सतत धावत असायचे. तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी भेटणं, त्यांच्या भेटीगाठी घेणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं. आत्ताच काही दिवसांपूर्वीच भाषणामध्ये देखील त्यांना जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या समस्या, ग्रामस्थांच्या समस्या ते त्यांना चिठ्ठीमध्ये लिहून त्यांना भाषणामध्ये देण्यात आलेलं होतं. ते देखील आपण काही दिवसांपूर्वीच पाहिलं. आत्ताच्याच या सगळ्या घटना आहेत. त्यामुळं हे सगळं विश्वास ठेवणं खूपच कठीण जातं आहे की आता दादा आपल्यामध्ये नाही आहेत. म्हणजे कालपर्यंत आपण त्यांच्या सगळ्या बातम्या, त्यांच्या भाषणामध्ये ते काय बोलले किंवा काय किस्से झाले